पुस्तक स्त्री पुरुष तुलना, लेखिका ताराबाई शिंदे. भाग 4. अरे, नवऱ्याआधी बायकोने मरावे किंवा नवऱ्याने बायको आधी मरावे, याचा तुमच्या बापदादांनी देवांपासून काही दाखला आणला काय रे? मरणे किंवा जगणे हे तर त्या सर्व शक्तिमान नारायणाचे हाती. तुमचे हाती काय दगड आहे? तरुणांनी मरावे अगर म्हाताऱ्यांनी जगावे, याचा काही नेम आहे काय? कित्येक उपजताच, कित्येक ऐन तारुण्याचे भरात 100 वर्षे या जगाचा पुरा अनुभव घेऊन, कित्येक ऐन सुखाच्या वेळेस, कित्येक राज्याच्या गादी इस्लात मारून यमाचे खडे दूध पाहता क्षणी हे सर्व सार्वभौम राज्य म्हणा किंवा मोळीचे ओझे म्हणा टाकून एक क्षणाचा विलंब न करिता सर्व आपापली मुले बाळे बायका सोडून कोणी खुशीने अगर गैरखुशीने जातातच की नाही? तेथे कोणाचा इलाज चालतो काय? मोठा राजा जरी असला तरी यमदूतापुढे त्याचे काहीच चालत नाही. मग तेथे या गरीब स्त्रियांचे कोण ऐकतो? तेव्हा हा ईश्वरा घरचा मळा, त्याला या स्त्रियांनी काय करावे? बरे असो, मागे कधी काळी कोणीतरी एखादी स्त्री आपले नष्ट झालेले अगर यमाने नेलेले सौभाग्य परत मागण्यास ब्रह्मादेवाजवळ गेली, तेव्हा तिला सृष्टी निर्मित्या भगवंतांनी कोणत्याही स्त्रियेस पुन्हा सौभाग्य तिचे हयातीत मिळणार नाही, असा काही दाखला तरी दिलेला तुमच्या भारतात सापडतो काय? एक सावित्री वेगळी करून तर यामागे सौभाग्यदानाकरिता कोणीच गेली नाही. बरे, ती गेली तशी आपल्या पतीस परत घेऊन आणखी त्यात जवळून तिने पुष्कळ दुसरे काही वरदान मागून आणले. या स्त्री जातीत सावित्री तरी आपले पतीचा प्राण परत आणण्याकरिता यमदरबारात जाऊन आली, पण पुरुषांमध्ये कोणीतरी आपले बायकोचे प्राण्याकरिता यमराजाचे दरबारात तर नाहीच, पण उगीच त्या दरबाराचे वाटेवर तरी गेलेला कुठे ऐकण्यात आला आहे काय? तर जसे एकदा सौभाग्य गेले म्हणजे स्त्रियांनी आपली तोंडे अगदी एखाद्या महान खुन्यापेक्षाही महाजबर अपराध्याप्रमाणे काळी करून सर्व आयुष्यभर अंधार कोठडीत राहावे, त्याप्रमाणे तुमच्या बायका मेल्या म्हणजे तुम्हीही आपले तोंड काळे करून दाढ्या मिशा भादरून यावतू जन्मापर्यंत कोठेही अरण्यवासात का राहू नये बरे? एक बायको मेली की तिचे 10वे दिवशीच तुमची दुसरी करून आणावी. एक बायको मेली की तिचे 10वे दिवशीच तुम्ही दुसरी करून आणावी, असा तुम्हाला कोणत्या शहाण्या देवाने दाखला दिला आहे? तो दाखवा बरे. जशी स्त्री तसेच पुरुष. तुमच्यामध्ये मोठे अलौकिक गुण कोणते? तुम्ही कोण असे शूर म्हणून देवांनी तुम्हाला इतकी मोकळीक दिली? अरे, तुमचा शूरपणा जोवर अजमावून पाहिला नाही तोच तुमचा आब. झाशीच्या राणीसारख्या फार नकोत, पण एक 400-500 स्त्रियांना निसंग होऊन हातात संगीनी घेऊ द्या, मग पहा तुमची कशी दुर्दशा उडेल ती. अरे, मग चुलीजवळ सुद्धा लपण्यास जागा मिळणे कठीण. पूर्वी मराठी राज्यात तरी असे तरवार बहादर होते की ज्यांनी दिल्लीचे पुरातन तख्त हलविले, पण सांप्रत इंग्रज बहादराचे राज्य झाल्यापासून तुमची सद्दी फिरली, रती हाटली. तुम्ही आपल्याला मला कोण वाणी माझा मीच वाणी या म्हणीप्रमाणे कलम बहादर असे म्हणून घ्या, विचारतो कोण? पण कलम बहादरांपेक्षा आता सांप्रतच्या स्थितीत भाकरी बहादर हे नाव तुम्हाला खास साचते. बरे असो, तुम्ही मोठे कलम बहादर, ज्ञानी, धर्मशील, परोपकारी, कनवाळू असे सर्व गुणसंपन्न 32 लक्षणी पुतळे आहात, तर तुमच्या अंगी भूतदया का नसावी बरे? का भूतदयेचे तुम्हास काही वावडे आहे? अगर ती तुम्ही वाघाला तर उसनी दिली नाही ना? अरे, तुम्ही म्हणता ना की आपल्या जीवावरून दुसऱ्याचा जीव जाणावा, मग येथे तुमचा जीव कुठे जातो? तुमचा जीव जसा तुम्हाला प्यारा आहे तसा स्त्रियांचा त्यांना नसेल काय? स्त्रिया दुसऱ्या मातीच्या, दगडाच्या, नाहीत तर लोखंडाच्या बुकणीच्या केल्या असतील? तुम्ही व तुमचा जीव हे अगदी गाळीव सोने. स्त्रिया काय अगदी यहकश्चित प्राणी, ढेकूण, नाहीतर पिसू असे तुम्हाला वाटते? व हे तुमचे अनुभवाप्रमाणे अगदी बरोबर आहे. कसे जर म्हणाल तर पतिराज एकदा स्वर्गवासी झाले म्हणजे या बाईसाहेबांचे हाल कुत्रे खात नाही.
त्यांच्या कपाळी मग काय, माथ्यावरील एकदा सर्व केस कुरळे, केसांवर नापिकाचा हात फिरला म्हणजे तुमचे डोळे थंड झाले. सर्व अलंकार गेले, सुंदरपण गेले. सारांश तिला सर्व तऱ्हेने उघडी करून देशोधडी केल्याप्रमाणे नागवून सांदीचे खापर करावयाचे. तिला कोठे लग्न कार्यात, समारंभात, जेथे काही सौभाग्यकारक असेल तेथे जाण्याची बंदी. ती बंदी का? तर तिचा नवरा मेला, ती अभागी, करंट्या कपाळाची. तिचे तोंड पाहू नये, अपशकुन होतो. मग ही विशेषणे तिला. अरे पण तिचा पती मेला नाही कोण म्हणतो, पण तो तिने का मारिला? देवांजवळ या नवऱ्याला देवा तुम्ही लवकर न्या हो, असा काही तिने अर्ज का केला होता? कदाचित या स्वारीला देवा तू लवकर ने, मला याच्या काचातून सोडीव, असेही एक वेळ करुणा भाकील. पण हे राजश्री, यमनगरीत गेल्यावर यांचे पाठीमागे आपली कशी दुर्दशा होईल या धास्तीने तरी ती अशी प्रार्थना करणार नाही. पण न जाणो, छे, याचा विचार कोण करीतो? नाऱ्याने केले पण केशाला प्रायश्चित, यासारखे. त्याची आयुष्य मर्यादा संपली, बाजार झाला. तो आपले बरे वाईटाचे घेणे देणे करून चालता झाला. त्याचा दोष त्याचे बायकोकडे कशा करिता? बरे, तेही असो, कबूल. जसे नवऱ्यामागे अगदी सर्व सृष्टी व्यापार सोडून हरिहरी देव देव करीत बसावे, तसे पुरुषाने का बसू नये बरे? त्यानेच का दुसऱ्याने लग्न करून नांदावे? स्त्रियांवर त्या शास्त्रकर्त्याची करडी नजर का? स्त्रियांनी त्या शास्त्रकर्त्याचे घरास कधी काळी आग लाविली होती वाटते, म्हणून त्याने एकदम एकीकरिता साऱ्यांना एकच कायदा लागू केला. तसाच पुरुषालाही असाच एक कायदा एकदम लागू केला असता तर बरे झाले असते. पण असे कसे होईल? या कामात शास्त्रकर्त्यांनी तरी आपले अकलेचा फाटा लांब झोकूनच बराच खर्ची घातला. पुरुषाने एक प्रथम विवाहित बायको मेल्यावर पुन्हा लग्न करू नये, करील तो मातृगमनी, त्याला जातीभ्रष्ट करावे, असे केले असते आणि कदाचित उद्या शास्त्रीबुवांच्या बायका एकदम जात्या तर त्यांनाही मग लोक असेच करंट्या कपाळाचे, याचे तोंड पाहू नका, यांना लग्न कार्यात येऊ न देता गावाबाहेर मठात हुसकून लाविते. म्हणून उघडच दिसले की त्यांनीही आपली पीळा टाळण्याकरिताच पुरुष जातीला एकीपासून 500 बायका करण्याची परवानगी दिली. तेव्हा यांचे दैव फळफळले. यांची एक बायको मेली अगर, ती बिचारी दुखणाईत आहे, तोच दुसरीची तयारी. श्रीमंत असले तर मग काय, आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास. एक तर पैशाचे व दुसरे माणसाचे बळ अनुकूल, प्रतिकूल काहीच नाही. बुवा 80 वर्षाचे केवळ पाप्याचे पितर असले तरी जवळ जे भोजन भाऊ तोंड चोपडे असतील त्यांनी म्हणावे, छे महाराज, आपण का म्हातारे झालात? कोण म्हणतो त्याचे दात पाडून टाकीन? अहो पण केसांनी घात केला ना. अहो सरकार, उद्या जरासा कलप द्या की झाले, त्यात काय आहे? बरे असो, केसांचे होईल हो, पण या दंताळवाडीचा पत्ता सुद्धा राहिला नाही, याला काही युक्ती काढा. बरे महाराज, उद्या अशी नामी एक त्या दंतवैद्याकडून बत्तीशीच विकत आणतो. आपण तेवढी आपल्या मुखात शिल्लक राहिलेली तेवढी दाढ आहे, ती मुखमार्जन करते वेळी उपटून टाका म्हणजे झाले. त्यात काय आहे? अहो, आताचे 25शीतले पोर का आपली बरोबरी करील? छे हो महाराज, हे जुने हाड, नासके मिरे जोंधळ्याला हार जातील काय? असे म्हटले म्हणजे झाले. महाराज फुगले, लागले चाळे करायला. डोक्याचे टक्कलाभोवती शिल्लक राहिलेले 10-12 केश, भोवया, मिशा अगदी पिंजलेल्या कापसासारख्या जरी पांढऱ्या शुभ्र झाल्या असल्या तरी त्याला 3 रुपयांची कलपाची पेटी आणून दिवसातून 3दा कलप, लपावर लप चढवायचे. पट्टीदार मोठे आखडून धोतर नेसावायचे. पागोटे लफ्फेदार, अंगात तटतटीत अंगरखा, हाडकावर बळेच घालवायाचा. खांद्यावर उपरणे, बोचऱ्या तोंडात उसने दातांचे बखल बसवून खलबत्त्यात विडा कुटून ती हाडाची बत्तीशी लाल भडक करायची. पायात लाल जोडा,
चालताना कापरे येत असेल तर हातात विलायती काठी घ्यावयाची व दिवसातून 10 वेळा पौष्टिक बदामी वड्या, कुठे जिलब्या, कोहळे पाक हे खाऊन 100दा आरशात तो गालाचे खळगे पाहून विद्रूप झालेला मुखवटा न्याहाळून इतका नखरा करून ज्याला त्याला विचारायचे, काय रे, मी आता काही बरा दिसतो का? मग तेथे एखादे थट्टेकोर मतलबी असायचाच. त्याने म्हणावे, छे महाराज, आता तर बुवा तुम्ही की नाही आपल्या गणपतच्या बरोबरीचे दिसता. लग्न करा. घरात कुठे आमचा जीव लागत नाही, मग तुमचा कसा लागेल? अहो म्हण आहे, हगवणी बायको नागवणी सोयरा. मग काय, महाराजचे नजरेत रात्रंदिवस बायकोच, दुसरे काही नाही. झाले असे करून एखाद्या कसाबाला गाठून त्याचे जवळून जशी एखादी बकरी वाघापुढे टाकण्यास विकत घ्यावी त्याप्रमाणे 1000-2000 रुपये देऊन सुरेख मृगनेत्रीचे लग्न या मढ्याबरोबर करून द्यावे. पुढे हे मढे घराचे बाहेर एके दिवशी शेवटी गंगातीरी गेले म्हणजे झाले. सरला यांचा संसार. पुन्हा हीच आपली अवदशा का? हे सर्व खरे ना? असे सोंग नखरे स्त्रिया करतात का? एकदा त्यांच्यावर ही आकाशाची कुऱ्हाड कोसळली की त्या ते वैधव्याचे गाठोडे पदरात बांधून आपल्या भरत्याचे गुण अवगुण वाणीत या सर्व घरच्या दारच्यांचा जाच काढीत मरून जातात. नवरा जरी आजारी झाला की तिचे तोंडचे पाणी पळते व ती त्याला हरघडी प्राणांपेक्षाही जास्त जपते. मग ती भक्तिभावाने म्हणा अगर भीतीभावाने म्हणा, जसा तो असेल त्याप्रमाणे तीही त्याचवर वागत असेल. कारण आपण कोणीही बरोबर ममतेने निष्कपटाने वागत असलो म्हणजे तो म्हणा अगर ती म्हणा कशीही बाजिंदी असली तरी तिला त्याबरोबर चांगले वागणे भागच पडते. नाहीतर तुम्ही तिला रोज पाहिजे तशी वाटेल त्याप्रमाणे वागवून पुन्हा तिने नेकीनेच राहावे असे म्हणाल तर कसे होईल? मग बरी किंवा वाईट वागणूक सहजी स्वाभाविकच उत्पन्न होते. तुमच्यावरूनच तुम्ही पहा. तुम्हाला एक लुच्चा भेटला म्हणजे तुम्ही त्यापेक्षा दसपट लुच्च बनता किंवा नाही? तसेच हे. इंग्रजीत एक म्हण आहे की ममतेपासून ममता उत्पन्न होते. तर जशी ममतेच्या पोटी ममता उपजते तसेच सर्व गोष्टीत आधी आपले मनास विचारून मग दुसऱ्याचा विचार करावा. पण पुरुषाचे जवळ तेही नाही. एखाद्याची बायको 1-2 वर्षे आजारी पडली तर हे राजश्री, ही कधी मरेल हो, औषध देऊन कंटाळलो असे म्हणावयाचे. पण बायको कशीही असो ती जनलज्जेकरिता तरी असे म्हणणार नाही. पण इथे काय, मुसलमानासारखे सदा पूज्यच. श्रीमंत असले म्हणजे अमीर, भिकारी हुए तो फकीर, बरे आता मेल्यावर तर म्हणे पीर. तसे हे लग्न झाले नाही तर ब्रह्मचारी, लग्न केले तर घरभारी गृहस्थ. बरे आता शेवटी सर्व विधी झाले म्हणजे मग संन्यासी का झाले? पण संन्यास घ्यायचा कधी? तर संध्याकाळी. प्राणोत्क्रमण होईल असे वैद्यांनी निदान ठरविले म्हणजे सकाळी, तेही 2 प्रहरी संन्यास दीक्षा घ्यावयाची. तोपर्यंत तुमची या संसाराची आशा काही सुटत नाही. भाग 4 समाप्त.